इथं काय झालं, सगळ्यात पहिले आपल्याला करायचं आहे 8 वाजेपर्यंतचं मार्केट ऑब्झर्व. 8 वाजेपर्यंतचं ठीक आहे. 8 वाजेपर्यंत काय झालं, मार्केटनं पहिले हाय घेतला, मग लो घेतला. लो कसा घेतला, असा फेक मोमेंट टाईप घेतला. मग त्याच फेक मोमेंटसोबत मार्केट वर गेलं. इथून आपलं काय असते की मार्केट खाली जाईल, कारण की फेक मोमेंट घेतली इथं. देन अगेन फेक मोमेंट आली, जशी पहिले आली ती, ती आली 8च्या बाद. अगेन फेक मोमेंट आली अशीच. हां, पण आता इथं काय झालं, मग इथं पण फेक मोमेंट जर आली असती, जशी हे इथं आली बाईंगले, हे सेलची आल्यावर जर बाईंगले अजून फेक मोमेंट आली असती, तर इंडिकेशन दिल्यावर, असं सेम इंडिकेशन दिल्यावर ह्या पहिल्या रिजेक्शनच्या पहिले किंवा याच्या हायच्या पहिले, तर आपण मग इथं सेल साईडला गेलो असतो. पण यानं हा प्लॅन फ्लॉप केला. इथं यानं काय केलं, काहीतरी नवीनच रिॲक्ट केलं. कसं, तर हे अशी फेक मोमेंट आली डायरेक्ट. इथं काय केलं, पहिले मार्केट साईडवेज टाईप गेलं. साईडवेज टाईप गेलं तर इथं आपल्याला जरासं समजायला लागलं. इथं आपण पहिले आता ट्रेड टाकण्यावर स्टॉप घेतला थोडासा. पहिले मार्केटला रिॲक्ट करू दिलं काय होते तर पहिले. मग मार्केटनं इथं साईडवेजसारखं रिॲक्ट केलं. मग हा जेव्हा एकदम सेल साईडच्या इकडे जाण्यालायक स्विंग आला, ही मोठी कॅन्डल आली, पण मग तरी आपण इथं अजून वेट केला. डायरेक्ट ट्रेड नाही टाकला, कारण की हे काहीतरी नवीन क्रिएट केला यानं. हे जर फेक मोमेंट जर अशीच क्रिएट केली असती हे सेम, तर आपण ह्या डायरेक्ट क्लोजिंगवर एंट्री टाकली असती सेल साईडची. पण यानं काहीतरी नवीन रिॲक्ट केलं, म्हणून आपल्याला यानं बाध्य पाडलं की आपण इथं थोडी वेट केलं पाहिजे. आपण वेट केलं. मग यानं इथं ह्या याच्यावरती एस-एल दिलं, याला ब्रेक केलं. हां, आता आपल्या मनाला एक झालं. मग याला जेव्हा यानं ब्रेक केलं, तर हे रिजेक्शन जे आहे याच्यावरती यानं इथं क्लोजिंग आली याले. इथं आपण ट्रेड टाकला 1:2 साठी. तर ट्रेड टाकला 1:2 साठी. पण यानं मार्केटचा हाय घेतल्यावर आपलं इथं एस-एल होऊन गेलं ट्रेल, आणि आपलं झालं इथं ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट. ओके, आपलं इथे ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट झालं. त्याच्यानं आपला हा ट्रेल फेल गेला, आपल्याला इथं काहीच हाती नाही लागलं. हां, तर त्याच्यानंतर काय झालं, हे झालं आता मॉर्निंगचं होतं. ठीक आहे, पण 12च्या बादच होतं म्हणा, मॉर्निंगचं होतं. मग हे आपण जी मोमेंट ऑब्झर्व केली एवढी मोठी, इथं काय होऊन राहिलं की ह्या मोमेंटमध्ये मार्केट वरचे रिजेक्शन खाऊन राहिलं, जे ब्रेक करून राहिलं. हे झालं, पण याचं पहिला स्विंगने ब्रेक करून राहिलं, आणि इथं डबल कॅन्डल क्लोजिंग देऊन राहिली, मार्केट वर चाललं. इथं पण सेम तेच झालं, वरचे यानं रिजेक्शन खाल्ले हे वाले, आणि मार्केट ह्या स्विंगमध्ये आलं. बरोबर, ह्या स्विंगमध्ये मार्केट आलं, आणि हे पहिला हे ब्रेक न करता मार्केटनं काय केलं, रिजेक्शन आणि क्लोजिंग दिली बाईंग साईडली. तर इथं पडून राहिला आपला फर्स्ट ट्रेड आजचा. पहिला तर आपला कॉस्ट हिट झाला, तर इथं घेतला आपण 1:2 साठी टार्गेट, आणि इथं झाला आपला टार्गेट हिट. ठीक आहे, हा पहिला ट्रेड सक्सेसफुल आजचा. त्याच्या बाद डबल काय केलं मार्केटनं, डबल हायला गेलं. बरोबर, डबल हायला गेलं. जशी पहिल्या याच्यात फेक मोमेंट सेल साईडची दिलती, तशीच इथं पण सेल साईडची फेक मोमेंट दिली. बरोबर, आणि इथं काय झालं, ह्या पहिल्या याच्यातलं स्विंग ब्रेक न करता याच्या पहिलेच मार्केटनं डबल कॅन्डल क्लोजिंग दिली, आणि इथं पडते आपला अगेन सेकंड ट्रेड. हा पण पडला 1:2 साठी. ठीक आहे, 1:2 साठी आपण सक्सेसफुल झाला. आता काय झालं, इथपर्यंत प्रोग्राम फिक्स झाला, आपले दुपारपर्यंतचे ट्रेड फिक्स पडले. त्याच्या बाद इव्हिनिंगचं काय प्लॅन आहे, इव्हिनिंगची प्लॅनिंग हे आहे की हे बा, आता इथं पण हे मार्केट याच्यात आलं, इथं पण डबल कॅन्डल क्लोजिंग दिली, पण आपण इथं ट्रेड नाही घेणार. काऊन नाही घेणार, कारण की हे मोमेंट पाय आणि हे मोमेंट पाय. इथं पाय, हे पहिली वरती गेलं, फेक मोमेंट आली, वन साइडेड फेक मोमेंट. इथं पण फेक मोमेंट आली, पण इथं काहीतरी नवीन केलं मार्केटनं. जसं ह्या इथं केलं तर म्हणून आपण थोडा स्टॉप घेतला होता, तसंच ह्या इथं पण केलं मार्केटनं. काय करून राहिलं की साईडवेजसारखं मार्केट पळून राहिलं, साईडवेज टाईप. इथं रिजेक्शन, त्या कारणानं इथं पण आपल्याला थोडं स्टॉप घ्यायला लागेल. आणि इंडिकेशन काय दिलं, सेलिंग साईडचं दिलं. तर आपल्याला वाट पाहावं लागेल इथं की सेलिंग साईडले आपल्याला इंडिकेशन दिलं की आपण इथं ट्रेड घेऊ बा.
सेलिंग साईड. तर इथं वाजले आपल्या 6, इथं 6 वाजले. मग काय झालं, याने याला ब्रेक केलं. जर आपण 50% मार्केट काउंट करतो बॉटमपासून, ठीक आहे, याच्यात मार्केट आलं इथं आणि इथं गोते खाऊन राहिलं. आता वेट करून राहिलं पण सेलिंगला आपल्याला क्लोजिंग केव्हा येते, जेव्हा येते आपण तेव्हा ट्रेड टाकू. इथंही नाही आली, इथंही नाही आली, ह्या इथं आली, मग पण इथं क्लोजिंग आली, पण आपल्या काही फायद्याची नाही, कारण की एस एल खूप मोठं लागून राहिलं तिथं. इथं एस एल लागून राहिलं 9 पॉईंट्स. तर हे काही आपल्या कामाचं नाही आहे. तर हा ट्रेड आपण इग्नोर केला आणि आजचा दिवस 2 टार्गेट 1 कॉस्ट दिवस सक्सेसफुल. 24 मार्च.